मनपूर्वक स्वागत आहे। मागील मॅचचा मॅन ऑफ द मॅच संकेत राणाने ठरलेला आहे। संकेतला विनंती आहे की आपण यायचं आहे मॅन ऑफ द मॅच हे पारितोषिक घेण्यासाठी। चला स्पीड अप करा, लवकर आपण सामना सुरू करायचा। अमितजी पाटील साहेबांचं देखील या स्पर्धेसाठी आगमन झालंय। आपलंही या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही स्वागत करीत आहोत। चला स्पीड अप करा, थोडं स्पीड अप करायचं आहे ही विनंती आहे। हॅलो, श्री गणेश कामोटे वर्सेस जयहनुमान कोटकर नावाळी या दोन संघादरम्यानची लढत सुरू आहे। टॉस जिंकला तो म्हणजेच नावाळी संघानं स्वीकारलं क्षेत्ररक्षण। मागचा सामना काही कमालीचा राहिला। सुरेख गोलंदाजीच्या आधारावरती वामजे संघानं सामना जिंकला। रोशन मात्रेचा तडाखा इथे मात्र सुरू झाला आणि पहिल्याच बॉलवर लॉंगॉनच्या डोक्यावरून वन बाउन्सी मारेच्या बाहेर चौकार। शिवम गोंदली गोलंदाजीच्या मार्कवर आणखीन एक अगोदरच्या बॉलला मात्र लॉंगॉनच्या मधून वन बाउंड चौकार। पुढच्या बॉलला रोशन मात्रेची कमाल, आला हा षटकार। थँक्यू। यस, आपण जात आहोत मॅन ऑफ द मॅच हे पारितोषिक। मागील मॅच मध्ये ज्यांना अगदी आपण पाहिलं बलाढ्य फलंदाजी आणि त्यास गोलंदाजी करत असताना श्री मलंग स्पोर्ट वामनजे संघाचा जो सामना फसला होता तो सामना ज्यानं एक हाती जिंकून दिलाय संकेत राणाने ठरलेले आहेत या मॅचचं मॅन ऑफ द मॅच। पारितोषिक देण्यासाठी आपण जात आहोत। लहुजी पाटील साहेबांना विनंती आहे की आपण यायचं आहे। आपल्या पवित्र शुभ हस्ते या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच हे पारितोषिक दिले जाईल, हा अवॉर्ड दिला जाईल। संकेत आहेत मॅचचे मॅन ऑफ द मॅच। सामनावीर या ट्रॉफीचा मान दिला जातोय खेळाडूला। अगदी आपण पाहतोय जबरदस्त फाईट बॅक दिली, खास करून गोलंदाजीमधून इम्प्रेशन टाकलं। फलंदाजीमध्ये देखील आपण पाहिलं की 11 धावा आपल्या माध्यमातून ज्यानं दिल्या, तर खेळाडू ठरलेले आहेत मॅचचे मॅन ऑफ द मॅच। त्यानंतर आपण सन्मान करणार आहोत यावेळेला एक आदर्श व्यक्तिमत्वाचा, अर्थातच ॲडव्होकेट संकेत राणाडे। खास करून आपण पाहिलं की पेशानं वकील आहेत, क्रिकेटसाठी देखील आपण पाहतो की आता ते अवेलेबल होताना पाहायला मिळत आहेत। आणि खास करून ज्यांच्या फलंदाजीतून अनेक सारा चाहता वर्ग ज्यांनी एकवटलेला आहे, एक असं उत्तम असं आपण पाहतोय या ॲडव्होकेट सह आपल्या माध्यमातून ज्यांना आपल्या फलंदाजीतून आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे, ते संकेत राणाडे यांचा हा सन्मान आपण इथे पाहतोय। वाईट बॉल, रोशन मात्रेचा क्लास सुरू आहे, क्लास। पहिल्या बॉलवर चौकार, लागोपाठच्या दोन बॉलवर दोन षटकार। गोलंदाज शिवम गोंदले मात्र चौथा बॉल टाकतोय वाईड। 17 धावा धावागती लागत आहेत। पहिल्या सामन्यात धावांचा फ्लो तसा कमीच राहिला, परंतु त्यानंतर मात्र या सामन्यामध्ये धावांचा पाऊस पडेल असं वाटायला सुरुवात झाली। एकच जागा कॅप्चर केली आहे चौकारांसाठी, ती म्हणजेच लॉंग ऑन। आणि लॉंग ऑनच्या मधून पुन्हा एकदा आणखीन एक ठोकला जातोय लाजवाब चौकार।
जय गणेश श्री गणेश कामोडे संघाचा 20 मिनिटांमध्ये पूर्वार्ध संपला पाहिजे याची नोंद घ्या, कारण 8:35 मिनिटांनी पहिला बॉल टाकलाय. टाईम अलर्ट आहे, या दोन्ही संघांना लक्षात ठेवायचं आहे. अखेरकार यश आलं डॉट बॉल टाकण्याचं. पहिल्या बॉलवर चौकार, त्यानंतर 2 षटकार, नंतर वाईड, नंतर पुन्हा चौकार आणि अखेरकार इथे मात्र हा डॉट. एक निर्धाव बॉल षटकामधला. रोशन मात्रेचा खेळ बहरतोय. बॅटची आतली काढ लागली आहे. भरदा वेगाना चेंडूचा पाठलाग सुरू आहे. सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट केली जाईल. थोडा उशिरा धावला. जर का फेकी व्यवस्थित आली असती तर रोशन मात्रेला परतावंही लागलं असतं. का रोशन मात्रेला कदाचित रनचा प्रयत्न नव्हता त्याचा, पण सोनू पाटीलनं मात्र मजबूर केलं 2 रनसाठी आणि अखेरकार त्याला धावावं लागलं. ही रन रिस्की बनू शकली असती परंतु बनली नाही. पहिल्या षटकाचा खेळ संपला. श्री गणेश कामोडे संघ जाऊन ठेपलाय बिनबाद 23. त्यांनी विकास केला गावानं मोठा मान आहे त्याला. कानपुली गावात बोलबाला झाला. मदन मध्ये सरपंच हाय डॅशिंग हाय दिलवाला. 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 धन्यवाद डीजे. रायगड ग्रामीण टेनिस क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष आदरणीय प्रशांतजी खानापूर साहेब, क्रिकेटमधला अतिशय उत्कृष्ट दर्जेदार खेळाडू, तेवढाच उत्तम माणूस. मी विनंती करेन प्रशांतजी खानापूर साहेब आपल्याला की आपण अतिथी कक्षामध्ये येऊन विराजमान व्हायचं आहे. आयोजकांकडून आपल्याला विशेष आमंत्रण आहे. त्याचबरोबर प्रकाशजी पाटील कानपोली यांनाही विनंती करेन की आपण या मंचामध्ये येऊन अतिथी कक्षामध्ये येऊन आसनस्थ व्हायचं आहे. प्रशांतजी खानावकर सर, क्रिकेटला नवी दिशा, ग्रामीण टेनिसची दिशा ठरवणारी मंडळी आहे. ग्रामीण टेनिस क्रिकेट पनवेलमधली भरकटलेली क्रिकेट होती खऱ्या अर्थात, त्यांना मात्र चाकवण्यात बसवण्यासाठी या मंडळीनं अहोरात्र मेहनत घेतली. अहोरात्र स्वतःच्या खेळाबरोबर आपला पंचकृषी, आपला तालुका कसा उत्तम खेळेल, कसा एकसंध राहील यासाठी प्रशांतजी खानावकर आणि मग अध्यक्ष राकेशभाई गायकवाड आणि या सगळ्या मंडळींना त्याच्या संपूर्ण कमिटीनं मात्र चांगले प्रयत्न केलेत. आणि त्यापैकी एक प्रयत्न सक्सेसफुल राहिला, तो म्हणजेच एक लॉटमध्ये 8 टीम खेळल्या जातील. नाहीतर मग काही ठिकाणी 10 टीम, काही ठिकाणी 12 टीम आणि इथे मात्र आत्ता प्रत्येक ठिकाणी 8चा गट. एक स्टँडर्ड क्रिकेट बनलीच पाहिजे. हा बॉल मात्र चांगला राहिला आहे. गोलंदाजानं या षटकामध्ये पुनरागमन करण्याचा प्रयत्न चांगला केला आहे. प्रथमेश साळुंके याच्या मात्र लागोपाठचे 2 बॉल डॉट खेळतोय सोनू पाटील. अंतिम बॉलवर रोशन मात्रेला 1च रन घ्यायची होती, परंतु सोनूनं मात्र नाकारलं. 2 रन घेतल्या. बोट मात्र आकाशाकडे गेलं पंचांचं. अशा प्रकारे इथे पहिल्या 2 बॉलवर प्रेशर क्रिएट झाल्यानंतर ग्रामीण टेनिस क्रिकेटमध्ये नेहमीच राहिला जेतो की तिसऱ्या बॉलवर षटकार तरी पडतो किंवा विकेट तरी, आणि ती विकेट मात्र गमावली. पैचीच्या रूपानं 0वरती परतला सोनू पाटील. पहिल्या 3 बॉल्समध्ये एकही धाव दिली नाही आहे. पहिल्या षटकामध्ये तब्बल 23 धावा पडलेत आणि इथे मात्र चांगली गोलंदाजी. सुंदर क्रिकेट, स्टँडर्ड क्रिकेट. परेश मात्रच्या बॅटमधून आली 1 रन. मिड विकेटला चेंडू ट्रॅव्हल झाला, फक्त दिशा दिली आणि स्ट्राईकवर आणण्याचा प्रयत्न मात्र चांगला राहिला तो रोशन मात्रेला. या बॉल्सवर 1 रन आली. 24 धावा दापराकडे लागत आहेत. या षटकातील 4 बॉलचा खेळ संपलाय.
प्रथमेश साळुंके चांगली गोलंदाजी करतोय. चांगली गोलंदाजी राहिली आहे या षटकामध्ये. आतापर्यंत मोठा फटका दिला नाहीये. जसा स्ट्राईक वर आला, नॉन स्ट्राईकची फक्त सामना पाहत होता. माझे संघ सहकारी चाचपडतायत, परंतु माझा गिअर टॉप आहे. तो टॉप गिअर दाखवताना मात्र काऊक करूनच्या डोक्यावरून आल्या आल्या जो चांगला गोलंदाज ठरत होता प्रथमेश साळुंकेच्या गोलंदाजीचं पृथ्वीकरण बदललं. रोशन मात्रेने दाखवला आसमान. आला षटकार. धापलकर धावा लागतायत. 30 धावा. आहे विधानसभेचा उमेदवार शेतकरी कामगार पक्षाचा. विधानसभेचा उमेदवार शेतकरी कामगार पक्षाचा. अरे अख्ख्या उरणमध्ये आवाज घुमलाय प्रीतम दादाच्या शिट्टीचा. उरणमध्ये आवाज घुमलाय प्रीतम दादाच्या शिट्टीचा. धन्यवाद विजय. पहिला सामना काय सुंदर राहिलाय, जिथे आपण पाहिलं की चिंद्रन संघ त्या धावांचा पाठलाग सहज केल्याचे वाटत असताना मात्र वामजे संघांना गोलंदाजीच्या आधारावरती ॲडव्होकेट संकेत रानडेनं तो सामना आपल्याकडे फिरवला. आदरणीय गुरुनाथजी मतेसाहेब यांचं मंचाकडे आगमन होते, त्यांचे आपण करूया सहर्ष स्वागत. त्याचबरोबर समालोचन क्षेत्रातील एक भलं मोठं नाव रिवालजी म्हात्रे ओवळे यांचंही मंचाकडे आगमन झाले, त्यांचंही आपण करूया मनस्वी स्वागत. यानंतर नेक्स्ट मॅच जय हनुमान नावडे वर्सेस धाकटा खांदा. दोन्ही संघाच्या संघनायकांनी रिपोर्टिंग करायचं आहे. इनिंग ब्रेकमध्ये टॉस होणं गरजेचं आहे. रोशन मात्रेचा क्लास तडाखा सुरू आहे आणि तो थांबत नाही आहे. विराज पाटील गोलंदाजीच्या मार्कवर. 1 रन्स मात्र कंप्लीट केली, पण त्यांचा इशारा येईल ही रन्स बॅटची काढा आणि त्याच्यामुळे 1 रन्स मात्र मिळतीये. रोशननं ओळखले की आपला स्ट्राईक हवी आहे, ते स्ट्राईक मात्र मिळाली आणि या 1 रन्सनं धापलकर धावा लागतायत. 31 धावा. विराज पाटील गोलंदाजीच्या मार्कवर. राईट आर्म मोर द विकेट. फुल टॉस बॉल. झेल तर मात्र सुटलाय. जसा बॉल फटकावला तसं काहीस तोंडातून पुटपुटला. हा कॉल कुणाचा? अंपायर्स कॉल. बीमरसाठी अंपायर्स कॉल मात्र येतोय, कारण जसा बॉल फटकावला ना तसा मात्र खऱ्या अर्थानं रोशनी पुटपुटला, परंतु झेल सुटला. धावा आल्या 2. तिसरे पंच एकटक निहाळतील, पाहतील. नो बॉल कॉल. इट्स अ नो बॉल. नो बॉल. एकूण 3 धावा या बॉल्सवर आल्या आणि फ्री हिट ही राहिला. 34 धावा धापलकरती लागतायत. चांगले धावसंख्येकडे प्रयत्नशील राहिलाय तिथे मात्र श्री गणेश कामोडा संघ. फ्री हिटचा बॉलवर मात्र एकही धाव नाही. विराज पाटील हा बॉल चांगला राहिलाय, धाव मात्र एकही नाही. आतापर्यंत फलंदाजीचं पृथ्वीकरण पाहिलं ना तर एकटा रोशन मात्र बरसलाय अक्षरशः. 3 षटकार त्यानं ठोकले, 2 चौकार ठोकले, 2 दुहेरीचे फटके आले. अतिशय उत्तम दर्जाची ही फलंदाजी राहिली आहे. आणखीन एक फुलटॉस चेंडू. इथे रिकामी जागा हेरली जाईल, नीट कनेक्ट नाही झाला, पण इथे मात्र स्क्वेअर लेगच्या मधून हा आला
आणखीन एक चौकार. पुन्हा एकदा भीमरसाठी अंपायर कॉल येतो थर्ड अंपायरकडे. तर वर्मा जी आपका सहर्ष से स्वागत है. आइए आप भी मंच पे आपका स्वागत है. भीमरसाठी आणखीन एकदा रिव्ह्यू एका षटकामध्ये दुसऱ्यांदा इथे मात्र रिव्ह्यू आलाय, कारण पहिला एक बीमर पडला आहे. हा अंपायर्स कॉल आहे का? बॅटिंग बॅट्समन, इट्स अ फेअर डिलिव्हरी, त्याच्यामुळे रिव्ह्यू लॉस्ट. आतापर्यंत धावा लागत आहेत त्या म्हणजे तब्बल 38 धावा. तिसरं षटक प्रगतीपथावर आहे. एका बाजूने किल्ला लढवतोय रोशन म्हात्रे, परंतु विराजनं या सामन्यामध्ये थोडासा ब्रेक लावला आहे जरूर. एक चौकार खाला फुलटो असला, पण तरीही गोलंदाजी चांगली राहिली आहे. गोलंदाजी चांगली राहिली आहे. रोशन मात्र रोखून धरणं सोपं नाही आहे. भरला मोठा अनुभव आहे का मोठ्या संघाच्या पाठी आणि पोटी. तो अनुभव इथे पणाला लावावा लागणार आहे. नावाळी संघही तेवढ्याच सक्षमतेचा. जे हनुमान कोटकर नावाळी वर्सेस श्री गणेश कामोडे या दोन संघादरम्यानची ही दुसरी लढत. स्वीट सांगून पाहिला झेल चालला जबाब प्रयत्न. राहुल पवारनं काय सुंदर झेल टिपलाय. लो कॅच सीमारेषा लगत मात्र मिड विकेटला लाजबाब झेल टिपला आणि एक सगळ्यात मोठी बहुमूल्य विकेट रोशन मात्रेची घेतली आहे. फलंदाज डिपार्ट. गावानं मोठा मान हाय त्याला, केला रे केला त्यांनी विकास केला. गावानं मोठा मान हाय त्याला, कानपुली गावात बोलबाला झाला. मदन मते सरपंच हाय डॅशिंग. तो वर्मा जी सर, आपका सहर्ष से स्वागत है. तहे दिल से हम आपके स्वागत करते हैं. आइए विराजमान होइए. नवीन फलंदाज निखिल गोवारी, परफेक्ट ऑलराउंडर निखिल गोवारी ऑन स्ट्राइक. वाईट बॉल, एक्स्ट्राचे रन. विजयजी मोरावकर आणि राहुलजी तोडेकर या दोन्ही मान्यवरांना विनंती असेल की आपण अतिथी कक्षामध्ये आगमन करायचं आहे. पुन्हा एकदा पंच वळतील आणि आणखीन एक वाईट बॉल. हे एक्स्ट्रा या षटकामध्ये बऱ्याच आल्या. एक नो बॉल आला, त्याचबरोबर 2 वाईड आले. एक सगळ्यात मोठी जमेची बाब या षटकामध्ये एकच राहिली की रोशन मात्रेला विराज पाटीलनं बाद केलंय. एक मोठं तुफान आलं होतं जरूर, पण त्याला शमवण्यामध्ये यश संपादन केलंय. क्षेत्ररक्षकानं ओळखलं होतं, त्यामुळे हा स्क्वेअर लेग क्षेत्ररक्षक अगोदरच तयार होता. त्यानं पददालीत ते ओळखलं आणि त्यानं मात्र त्या दिशेनं आगेकूच केली, परंतु चेंडू मात्र 1 बाउन्स गेला. त्याच्या डोक्यावरून गेला चौकारासाठी. 11 संघ एक नंबर. मदन मध्ये कानपोलीचा सरपंच आहे स्पॉन्सर. 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 धन्यवाद. 2 बाद 44 धावा तापलकावर लागतायत. 2 षटकांचा खेळ अजूनही बाकी आहे. निखिल गोवारी, परेश मात्रे कशा प्रकारचा खेळ दाखवतील की एखादा गोलंदाज चांगली गोलंदाजी करत या मोठ्या धावसंख्येला आला घालेल. रिवाल सर, पहिला सामना धावांचा पाठलाग कमी व्हायचा होता, सहज पाठलाग होईल असं वाटत असताना मात्र तो सामना गमावला चिंद्रन संघानं. वामजी संघाचे संकेत रानडे, काय गोलंदाजी राहिली आहे. ॲडव्होकेट संकेत रानडे
गोलंदाजीच्या मार्कवर पुन्हा एकदा प्रथमेश शेळके याच्या हाताचा साळुंके याच्या हातामध्ये चेंडू दिलाय. हा मात्र खूप दूर फेकलाय ऑफस्टम्पच्या बाहेर आणि त्याच्यामुळे इथे पहिला बॉल मात्र हा वाईड. सुधीरजी पाटील पंचांच्या भूमिकेमध्ये. पंचेचाळीस धावा. सचिनजी जोशी यांना विनंती करेन की आपण अतिथी कक्षामध्ये येऊन आसनस्थ व्हायचं आहे. सचिनजी जोशी या मान्यवरांना विनंती करतो की आपण या अतिथी कक्षामध्ये. हे षटक कदाचित असं येईल का की ज्याच्यामध्ये कमी धावा येत आव्हानाला थोडंसं खूड केलं जाईल, कमी केलं जाईल, कारण आव्हान अजून 2 षटकं बाकी आहेत, त्याच्यामुळे मोठं उभा शकतं. खोलवर टप्प्याची गोलंदाजी मिडऑफच्या दिशेने चेंडू घरंगलत राहिला सिली मिडऑफला. धाव मात्र मिळेल परेश मात्रेला फक्त आणि फक्त 1 आणि एका धावेनं 46 वर धावसंख्या जाऊन ठेवते. 2 बाद 46. निखिल गोवारी ऑन स्ट्राईक तर प्रथमेश साळुंकेने गोलंदाजी. मग षटकामध्ये एकच षटकार खाला आणि चांगली राहिली आहे, त्याच्यामुळे त्याच्या वाटेला हा दुसरा षटक आला. प्रथमेश साळुंके आणखीन एक मोठा फटका दाखवायचा निखिलला, परंतु एवढी सहज नाही आहे गोलंदाजी. त्याच्या वाटेला दुसरा षटक आला आहे. याचा अर्थ असा आहे की मी गुणवान गोलंदाज आहे. एका षटकामध्ये जर सलग 3 षटकार ठोकले किंवा सलग 3 विकेट्स घेतले तर मात्र वर्माजी आमचे वर्मा सर यांच्याकडून 1000चे बक्षीस दिले जाईल. धन्यवाद. काय सुंदर गोलंदाजी पुनरागमन राहिलंय. अक्षरशः रोशन मात्रे परतल्यानंतर संघाला पुन्हा रोखून धरलाय. नावाली संघाची गोलंदाजी आता टिचून होते. मोठ्या फटक्यापासून वंचित ठेवलंय. कंप्लीट डॉमिनेटिंग केलंय. स्तुती ही सण होत नाही जास्त. इथे मात्र पंचांचा इशारा इट्स नो बॉल आणि प्लस हा चौकार. एकूण 5 धावा लॉंग स्टॉपच्या दिशेने गेला. प्रथमेश साळुंकेचं झालेलं कौतुक कदाचित सहन झालं नाही आणि त्यानं मात्र टाकला हा खराब बॉल आणि या बॉलवर धावाला तब्बल 5. मोठा फटका येत नव्हता आणि या 5 धाव्यांनी मात्र बोर्डवर धावाला तब्बल 51. 50 कम्स अप आणि खऱ्या अर्थाने इथे मात्र चांगली धावसंख्या. खरा बॉल पडला 1 प्रथमेश साळुंकेचा. जोरात टाकण्याचा प्रयत्न राहिला कदाचित तो. सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट करण्याचं आता अजून ही संधी आहे. आणि या 2 धावा कंप्लीट. क्षेत्ररक्षकानं चेंडू उचलला फेकण्याच्या अगोदर मात्र पुन्हा हातून पडला आणि परेश मात्र मात्र ओळखला सरळ धावा सुटला. 2 धावा. सूरज जोशी आणि सचिन जोशी यांचं आगमन झालेलं आहे या मुख्य व्यासपीठावर. त्यांचं हार्दिक स्वागत. मोस्ट वेलकम सूरज जी जोशी आणि सुरेश जी जोशी. त्याचबरोबर वर्मा जी के ओर से लगातार 3 सिक्सर के लिए और लगातार 3 विकेट के लिए 1000 का इनाम. आखिरकार आपली कलाकारी पेश केली. फाईन लेगच्या मधून हा स्वीपचा फटका पहिला झोपून तडाखा दिलाय. धावा या बॉल्सवर किती येतील पाहिलं जाईल. हा चौकार आहे की षटकार. 1 बाउन्स ओव्हर द रोप. इट्स अ 4 रन्स. आणि इथे मात्र ह्या आल्या 4 धावा. अंतिम चेंडूवर मात्र निखिलनं अखेरकार आपलं ब्रह्मास्त्र काढलं आणि तिथे मात्र फाईन लेगच्या मधून चेंडूला खूप उत्तमरित्या टोलवलं. आला चौकार. 4 षटकांच्या खेळानंतर धावकर धावा लागत आहेत त्या श्री गणेश कांबोड संघाच्या. लॉस ऑफ 2 विकेट्स 57 रन.
स्ट्राईकला निखिल गोवारीनं मात्र 4 हात दाखवले. आल्या चौकार, त्यानंतर 2 डॉट खेळला, नंतर दुहेरीचा फटका आणि आणखीन एक चौकार. बादल मुकादम पहिला बॉल डेड बॉल. रनअपमध्ये थोडासा सुधार करायचा आहे, थोडीशी चूक पाहायला मिळते आणि हा डेड बॉल. 6 बॉल्समध्ये आव्हान किती उभं राहील? 57 धावा एक चांगला टार्गेट आता पण सेट झाला आहे. नावाली संघाला मोठ्या धावांचा पाठलाग करावा लागेल. अकोट टप्प्याची गोलंदाजी निरखून पाहिलं नाही परेशनं आणि हा खेळतोय निर्धाव बॉल. स्लॉक षटक आहे. स्लॉक षटकामध्ये 10-1 धावा येतील का, की नावाली संघ या आव्हान छोटं करण्यासाठी आपल्यापर्यंत चांगला प्रयत्न करेल? मी तर म्हणे की नावाली संघाचं पहिलं षटक सोडलं ना तर त्यानंतर गोलंदाजी चांगली राहिली रिवाल सर, परंतु खराब बॉल. नो बॉलवर 5 धावा, नंतर वाईट बॉल, बीमर पडले आणि त्या एक्स्ट्रा धावा आहेत ना त्या नावाली संघाला मात्र त्रासदायक ठरतील. आखिरकार आपल्या स्लॉटमध्ये चेंडूला घेतला, भिरकावला प्लॉटच्या बाहेर. स्क्वेअर लेगची सीमारेषा अगदी समीप असल्यागत खेळला आणि परेश मात्र आपला क्लास दाखवतोय. आलाय षटकार. संगणकाने रिपोर्टिंग करा. टॉस इनिंग ब्रेकमध्ये केली जाईल. धापलकर धावा आता मात्र लागलेत. 63 धावा, चांगली धावसंख्या. मी म्हटलं होतं की मोठ्या धावसंख्येचा पाठलाग उत्तरार्धामध्ये करावा लागेल. आदरणीय धनराजजी पाटील वावंजे यांचे इथे आगमन झालेलं आहे. मी विनंती करतोय धनराजजी पाटील साहेब आपण या व्यासपीठावर, त्याचबरोबर राम पाटील कानपोले आपल्यालाही विनंती आहे की आपण या व्यासपीठावर यावं. आदित्य 11 आदित्यचे मामा धनराजजी पाटील आपलं सहर्ष स्वागत. फुल टॉस बॉल इथे मात्र कव्हर्सला टोलवलाय. रन्स मात्र मिळाले फक्त आणि फक्त एक. काय सुंदर फटक्याच्या अगोदरच्या बॉलवर राहिला परेश खडकेनं. स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून काय फिरकावला अक्षरशः. 64 धावा धावलकरती लागतायत. अजूनही चेंडू शिल्लक असतील 3. गोलंदाज बादल मुकादम तर स्ट्रायकर मात्र निखिल गोवारी. राईट आर्म राऊंड विकेट अलॉंग दी कार्पेट. स्टेडीचा हा फटका. शतरक्षक चेंडू परत येत आहेत, फेकतायत, उचलतायत. फेकी पुन्हा खराब झाली. मध्ये परेश मात्र ही चाचपडला. कदाचित प्रॉब्लेम असू शकतो, परंतु दुसरी रन्स तो कदाचित कंप्लीट करू शकला नसता, परंतु खराब फेकी आली, त्याच्यामुळे 2 धावा मिळत आहेत. या 2 धावेनं धावलकर धावा लागत आहेत. सहासष्ट. हा फटका हाही चांगला आहे. धावा किती बहाल केले जातील आणि पुन्हा एकदा फेकी खराब, पुन्हा फेकी खराब. मी मगाशी म्हटलं रिवाल सर, एक्स्ट्राच्या धावा नावाली संघानं खूप साऱ्या मोजल्या आणि त्याच्यामुळेच नावाली संघ अडचणीमध्ये आला. पहिला षटक सोडलं तर त्यानंतर गोलंदाजी टिचून राहिली जरूर, परंतु बीमर्स, नो बॉल्स, वाईड, फेकी खराब, एक्स्ट्राच्या धावा आणि स्ट्राईक रोटेशन. अंतिम बॉलवर मात्र हा फुल टॉस बॉल मिस झाला. रनआउट झाला परेश मात्रे आणि पूर्वार्ध इथे मात्र संपतोय. धावलकर धावा लागलेत. त्यात तब्बल 68 जिंकण्यासाठी 30 बॉल आणि 69 धावांची गरज. उत्तरार्ध कसा रंगेल ऐकूया आपण. आजच्या रजनीमध्ये त्यांचा आवाज लाभेल अतिशय उत्कृष्ट दर्जाचा समालोचक क्रिकेटर रिवालजी मात्रे सर ओळे. पालखीला नाचून गुलाल
कॅप्टन्स नावडे टीमचा कॅप्टन इथं पोहोचलेला आहे. धाकटा खंदा टीम तुमचा कॅप्टन इथे नाही आहे. वेळेवरती इथं पोहोचणं बंधनकारक आहे, अन्यथा मग कारवाईला सामोरं जावं लागेल, याची देखील तुम्ही नोंद घ्यायची आणि लवकरात लवकर आपला संघ नाही ते पाठवून द्यायचा आहे. नक्कीच आकाश, तोपर्यंत आपण स्वागत सन्मान करून घेऊया. आदरणीय सन्माननीय भरतजी पाटील कानपोली या व्यासपीठावर उपस्थित आहेत. भरतजी पाटील यांना सन्मानित केलं जाईल आमच्या लाडक्या आयोजकांच्या वतीनं. आपण पाहत आहोत ग्रामस्थ मंडळ चषक 2025 गावदेवी आदित्य 11 कानपोली आयोजित ही स्पर्धा आपण पाहतोय. आणि भरतजी पाटील कानपोली, अंबा पाटील कानपोली आणि नितीन सांगडे वावंजे या तिन्ही मान्यवरांना इथे सन्मानित केलं जाईल. मी संजयजी पाटील साहेबांना विनंती करेन की आपण आपल्या पवित्र शुभहस्ती सन्मानित करायचं आहे. हा शुभ सन्मान आपण करून घेतोय. संजयजी पाटील साहेब यांच्या वतीनं मान्यवरांचा हा सन्मान सोहळा. मैदानाच्या आतमध्ये कृपया पाण्याची पूर्तता करा, पाणी घेऊन जा. तसेच पुढील सन्मान असणार आहे सचिन जोशी साहेबांचा. त्यांनाही विनंती आहे की आपण आपला सन्मान घेण्यासाठी यायचे. यापुढील सन्मान असणार आहे सचिन जोशी साहेबांचा. या आपलंही स्वागत आहे. वेलकम, स्वागतम, सुस्वागतम. संपूर्ण ग्रामस्थ मंडळ या स्पर्धेसाठी आपल्याला व्हिजिट करताना पाहायला मिळत आहे आणि स्पर्धेचं नामकरण देखील ग्रामस्थ मंडळ चषक 2025 हे पर्व 4थ्या संस्मरणामध्ये ही स्पर्धा पाहायला मिळते. मागील काही हंगामामध्ये आपण पाहिलं की ही स्पर्धा आपण डे फॉर्मॅटमध्ये पाहायचो. यंदाचं एक आगळंवेगळं संकलन पाहायला मिळेल आणि आपण पाहतो की नाईट फॉर्मॅटमध्ये ही स्पर्धा आपल्याला जरूर पाहायला मिळणार आहे. चला, खानदार टीम आपला कॅप्टन येऊ द्या. चला, दोन्ही टीम्सना पुन्हा एकदा विनंती केली जाते बघा. नावडे आणि धाकटा खांदा आजच्या रजनीतला हा तिसरा सामना असेल, त्यामुळे टॉस होणे इनिंग ब्रेकमध्ये अगदी गरजेचं आहे. जर तुम्हाला वेळ वाचवायची असेल ना, खेळाडू तुम्हाला लवकर लवकर घरी देखील जायचं असेल ना अंतिम मॅच खेळून, तर लवकरात लवकर तुम्ही टॉस करा इनिंग ब्रेकमध्ये. टेनिस क्रिकेटचं हे डिसिप्लिन आहे बघा, ती तुम्हाला शिस्त लागायलाच हवी. वारंवार कॉमेंट्री बॉक्समधून कॉमेंटेटर तुम्हाला अनाऊन्समेंट करतील, हे तरी मी म्हणेन क्रिकेटला शोभण्यासारखं नाही आहे. ती तुम्हाला आपोआप सवयी लागायला हव्या. टॉसकडे आपण जात आहोत. धाकटा खांदा आणि जनमान नावडे या दोन संघांच्या दरम्यान या सामन्याचा टॉस केला जाईल. तर टॉससाठी आम्ही इन्व्हाइट करत आहोत आमचे मान्यवर आहेत भरतजी पाटील साहेब. यांना विनंती आहे की आपण यायचं आहे आणि या सामन्याचा नाणेफेकीचा कौल आपण करायचा. यापुढील सामना असणार आहे तो म्हणजेच धाकटा कांदा आणि त्यांच्या विरोधामध्ये जय हनुमान नावडे. 5 षटकांचा सामना आहे. 4 गोलंदाज तुम्हाला वापरायचे आहेत. टू गो. टॉसची मागणी आहे नावडे संघाकडून. टेलची मागणी आणि यस, टॉस आलाय. टॉस जिंकलेला आहे. निर्णय क्षेत्ररक्षण स्वीकारलाय. थँक्यू सो मच. वेळ नाही आहे, मॅचकडे जाणं तेवढंच महत्त्वाचं. पुन्हा एकदा आपण जातोय कॉम्बॉक्समध्ये. आपल्यासोबत आवाज जोडला जातोय तो म्हणजेच रिवॉल्व सर ओले. यस, थँक्यू. थँक्यू आकाश. तमाम क्रीडा रसिकांचं करूया स्वागत आणि नक्कीच देऊया या दोन्ही टीमला शुभेच्छा. मॅच सुरू आहे बघा. दोन्ही बल्लाढ्य संघ आहेत. एका बाजूला श्री गणेश कामोठे तर दुसऱ्या बाजूला जय हनुमान कोटकर स्पोर्ट्स नेवाली. पहिला बॉल हवेमध्ये लॉफ्ट केला. क्षेत्ररक्षक आहे बरोबर झेल खाली. कॅच इज ड्रॉप. झेल सोडलाय आणि त्यानंतर आल्या या 2 धावा करायच्या आहेत. एकूण 69 धावा. 5 ओव्हरमध्ये 69 धावांची आवश्यकता. आणि आता मात्र कामोठे टीमनं पहिल्याच बॉलवर चूक झाली आहे. या चुका सुधाराव्या लागतील, कारण एक कॅच देखील किती इम्पॉर्टंट राहिली. एक कॅच सोडली रोहित शर्माची, त्यानं 250 धावा पूर्ण केल्या. एक कॅच सोडली करत तर मॅक्सवेलची, त्याने अफगाणिस्तानला सेमीफायनलमध्ये वर्ल्ड कपमध्ये पराभूत केला. एका कॅचची किंमत ही मोजावी लागते टेनिस क्रिकेटमध्येही. पुलर लेनचा बॉल, फुल टॉस बॉल, वाईडिश लॉंग ऑनला. क्षेत्ररक्षक थोडासा फंबल झाला होता. रोशन त्या ठिकाणी आहे. रोशन म्हात्रे. एक धाव मिळाली आहे. पूर्वार्धामध्ये परेश म्हात्रेनं काय खेळी साकारली. बऱ्याच दिवसांनी परेश म्हात्रेची खेळी पाहायला मिळाली या मैदानावर. थोडासा इंजुर्ड होता, संघापासून थोडा दूर होता, थोडंसं पायाला दुखापत असल्या कारणानं त्या संघामध्ये तो पाहायला मिळत नव्हता. परंतु आज जसा इन आला खूप चांगली बॅटिंग पाहायला मिळाली.
गोलंदाज निखिल गोवारी. हा चेंडू लेग स्टंपला होता, भिरकावून द्यायचा होता डीप फाईन लेगकडे, परंतु पंच सांगतात योग्य पिचिंग आहे, लाईन योग्य आहे, अगदी स्टंपच्या वरून चेंडू गेला, त्यामुळे वाईड नाही मिळणार. आणि अशा परिस्थितीमध्ये डॉट बॉलची समाप्ती. फलंदाज तुम्हाला पाहायला मिळतोय विपुल पाटील आणि बादल मुकादम नॉन स्ट्राईकला. विपुल आणि बादल ही जोडी. निखिलचा पुढील बॉल. हो लवली डिलिव्हरी, परंतु ऑफ स्टंप सोडून गेलाय. पंचांनी लगेच मात्र इथे लाईन चेक केली. टप्पा चांगला होता, परंतु जसा चेंडू ऑफ स्टंपला पडला, चेंडू तेवढा वलन देखील घेतलं निखिलचा, थोडासा ब्रेक केला त्यानं, लेग ब्रेक, आणि वाईड बॉलचा इशारा. अतिरिक्त एक धाव मिळाली स्वैर चेंडूच्या इशाऱ्यानं. संघाची धावसंख्या इथे मात्र पाहायला मिळेल ती टोटल 3. यस, इथं आगमन झालेलं आहे कृष्णाजी भातानकर साहेबांचं. मान्यवरांना विनंती आहे की आपण मंचावरती यायचं. आणि स्वागत केले आकाश. या फटक्यानं जर गरज आहे नेवाली संघाला, तो येतोय वाईड डीप मिड विकेटला, ग्रामस्थ मंडल चषकातला दमदार सिक्सर. पाटील साहेब आणि सोमनाथजी मते साहेब यांचं देखील इथं आगमन झाले. मी त्यांना विनंती करतोय की आपण मंचावरती यायचं आहे. रामचंद्र पाटील साहेब म्हटले तर मग कृषी उत्पन्न बाजार समितीचे अगदी सदस्य देखील आहेत आणि उपसरपंच हे पद देखील त्यांनी घोषवलेलं आहे. त्यामुळं अगदी आपण पाहिलं की समाजामध्ये या व्यक्तींना मात्र तेवढाच चांगला मान आहे आणि आज त्यांची इथं आपल्याला उपस्थिती पाहायला मिळते. मी त्यांना विनंती करतोय की आपण मंचावरती येण्याची कृपा करायची आहे. बॅट्समन रिव्ह्यू अनसक्सेसफुल, इट्स अ फेअर डिलिव्हरी. तुम्हाला तर रिव्ह्यू अंतर घेता येणार नाही. बघा तुमच्याकडे असणारा रिव्ह्यू समाप्त झाला. सुधीर पाटील खरं तर पंचांच्या भूमिकेत, ज्यांच्या सुसौभाग्य पत्नी सरिता सुधीर पाटील, सरिता पाटील खरं तर ग्रामपंचायत सदस्या. हा चेंडू पुन्हा एकदा वाईड बॉल, अतिरिक्त धाव. दुसरे पंच नितेश भरत पाटील, हेही ग्रामपंचायत सदस्य. क्या बात आहे. ही जोडी बघा राजकारणामध्ये एका ग्रामपंचायत कार्यालयामध्ये मीटिंग मध्ये असतात, ग्रामसभा, आणि आमचे खरं तर एक आयोजक मदनजी मते सरपंच. इथे हवेमध्ये जेल खाली क्षेत्ररक्षा. हो काय झालं, डोक्यावर हात ठेवून काही उपयोग नाही. आता हातातून जेल सोडला यष्टीरक्षक परेश मात्रे. बघा थोडंसं या ठिकाणी टेन्शनमध्ये असेल. 2 जेल ड्रॉप झाले. इकडे फटाक्यांची आतषबाजी होत आहे. फटाक्यांच्या आतषबाजीत पाहुण्यांचा शिवसन्मान. रामचंद्र पाटील या गावचे आमचे एक माजी सरपंच चंद्रकांतजी मते साहेब यांचं इथं आगमन झालेलं आहे. त्यांच्या सोबत आपण पाहतोय आपल्या या परिसरातील तितकेच नामांकित व्यक्तिमत्व, आदरणीय व्यक्तिमत्व आपण पाहतोय रामचंद्रजी पाटील साहेब यांचं देखील इथं आगमन झालेलं आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून या मान्यवरांचं आम्ही इथे स्वागत करीत आहोत. स्वागतम, सुस्वागतम, शुभ स्वागतम. नक्की स्वागत केले जात आहे फटाक्यांच्या आतषबाजीमध्ये. आपण पाहत आहोत सरपंच व ग्रामस्थ मंडळ चषक 2025. पहिल्या षटकाचा खेळही समाप्त झाला. 16 धावा धावफलकावर. चांगली धावसंख्या आहे बघा. 69 धावांचं लक्ष्य आहे. नेवाळी संघ आज जय हनुमान कोटकर स्पोर्ट्सच्या नावानं खेळतोय आणि त्यांच्या विरोधात श्री गणेश कामोठे. पाहुण्यांचं आगमन झालं. अगदी चंद्रकांतजी पाटील या गावचे चंद्रकांतजी मते. खरं तर आज मात्र श्री मदनजी धोंडीराम मते सरपंच आहेत, परंतु मागील गतवर्षाचा जर विचार केला ना तर माजी सरपंच म्हणून देखील त्यांनी कार्यभार चंद्रकांतजी मते यांनी सांभाळलाय. आणि हे मते परिवार बघा, खरं तर मला वाटलं की जास्तीत जास्त या कानपोली गावामध्ये पाटीलच परिवार जास्त आहे, परंतु बघा मते परिवार देखील आज सरपंच पदावर विराजित आहेत. आज श्री मदन धोंडीराम मते सरपंच आणि सरपंच चषकाच्या नावानं हे आयोजन ग्रामस्थ मंडळ चषक 2025. खूप चांगलं आयोजन. खरं तर बघा या स्पर्धेमध्ये अर्धशतक झळकावणाऱ्या फलंदाजाला न्यू स्वरूप मोटार्स, बजरंग म्हात्रे आणि कैलास पाटील यांच्याकडनं 50 धावा काढल्यानंतर एक वॉच आहे. मनगटी घड्याल, हा टायटन कंपनीचा ब्रँडेड मनगटी घड्याल मिळेल 50 धावा काढल्यानंतर. खेळाडूंसाठी पर्वणी आहे. चला जाऊया मैदानाच्या आतमध्ये. सेकंड ओव्हरला सुरुवात. रोशन म्हात्रे. ओहो आवाज आला होता रोशन म्हात्रेचा आवाज. साऊंड, गंटिंग साऊंड म्हणतात त्याला. बघा ज्या पद्धतीनं एका लेदर क्रिकेट इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये ज्यावेळी कॉमेंट्री नसते, एकदम शांतता असते, त्यावेळी हा आवाज घुमत असतो स्टेडियममध्ये, तसा आवाज आला होता रोशन म्हात्रेचा. पहिला बॉल डॉट.
हो क्लीन बोल्ड. यू मिस. आय विल डेफिनेटली हिट. फर्निचर डिस्ट्रॉइड म्हणजे फलंदाज झालाय त्रिफलाची बाद. पाटील कॅप्टन, सुधीर पाटील कॅप्टन, आदेश मते ऑलराऊंडर, आदेश मते ऑलराऊंडर, चेतन पाटील मारतय सिक्सर कानपोलीच्या मैदानावर, कानपोलीच्या मैदानावर, रोहित पाटील हिटमॅन बॅट्समन मारतय क्या बात आहे. सिक्सर. अप्रतिम संगीत ऐकायला मिळतंय रिव्हॉल्सर. खास करून हे संगीत आपण पाहिलं की गौदई क्रिकेट संघ कानपोली आणि या कानपोली संघाचे विस्फोटक खेळाडू अलीकडच्या काळामध्ये अगदी आपण पाहिलं की त्यांच्या फलंदाजीचा बोलबाला राहिला. असे रिव्हर्स शॉटचे बेतात बादशाह विलास पाटील या सामन्याचा आनंद घेत आहेत. तसे चेतन पाटील देखील या सामन्याचा आनंद घेतोय. सोमनाथजी मते साहेबांचं देखील इथं आगमन झालेलं आहे. या संपूर्ण मान्यवरांचं आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत करतो. तसेच जगदीशजी मते साहेब देखील आपल्याला मंचावरती उपस्थित होताना पाहायला मिळतात. आपलं सर्वांचं सहर्ष सहर्ष स्वागत आहे. नक्कीच नक्कीच आकाश, डेफिनेटली. खरं तर या गावाचं नाव टेनिस क्रिकेटच्या पटलावर हेच खेळाडू झलकवत आहेत. गाण्यामध्ये बोल होतं बघा, कानपोली मैदान गाजवतं. कानपोली नाही तर रायगडमध्ये अनेक मैदानं ही गाजवली जात आहेत या कानपोली संघाच्या खेळाडूंकडनं. की त्यांचंही कौतुक केलं जाईल. गावाची शान आहे, अनबान आहे आणि गावाचं नाव रोशन करतायत. खूप चांगलं संगीत तुम्ही ऐकला. जाऊया मॅचच्या दिशेनं. हो हो, उंचपुरा खेळाडू आहे. इथे मात्र डॉट बॉल. रोशन मात्रेचा काय वेग आहे बघा गोलंदाजीमध्ये. वाऱ्याच्या वेगानं, भन्नाट वेगानं गोलंदाजी करतोय आणि रफ्तार के गेंदबाज रोशन मात्रे, एक अष्टपैलू ऑलराऊंडर खेळाडू. नावाली संघाचा हा फलंदाज. इथे मात्र आशाभूत नजरेनं पाहत असताना व्हाईट बॉलचा इशारा. अतिरिक्त धाव आली आहे. नावाली संघाचा फलंदाज ऑन स्ट्राईक राहुल पवार. धावसंख्या धावफलकावर टोटल 69 धावांचं लक्ष्य आहे. थोडं गती कमी केली होती बघा. रोशन मात्र किती हुशार गोलंदाज आहे. या अगोदर त्यानं अगदी भन्नाट वेगानं गोलंदाजी केली, चेंडू फेकले. आता थोडंसं व्हेरिएशन केलं, चेंडू स्लो फेकला आणि तिथे मात्र डॉट बॉल जातोय. 17 या धावसंख्या थांबली गेली. पहिल्याच ओव्हरमध्ये 16 आल्या. हो हो, आता वेग वापरलाय. सातत्यानं गोलंदाजीमध्ये परिवर्तन, विश्लेषण, पुन्हा एकदा गती परिवर्तन. हाही डॉट बॉल. रोशन मात्र एक घातक फलंदाज म्हणून ओळखला जातोय आणि तेवढाच आता गोलंदाजीमध्ये चांगली कामगिरी करत असताना. हा ट्रॅकरचा बॉल, केली चूक. शॉट अँड पुल, सक्सेसफुल, पॉवरफुल. हा येतोय खणखणीत सरपंच चषकातला षटकार. मदन मते कानपोलीचा सरपंच आहे स्पॉन्सर, मदन मते कानपोलीचा सरपंच आहे स्पॉन्सर, मदन मते कानपोलीचा सरपंच आहे स्पॉन्सर, मदन मते कानपोलीचा सरपंच आहे स्पॉन्सर. कृष्णा पाटील रिव्हर्स बॅट्समन, कृष्णा पाटील रिव्हर्स बॅट्समन. थँक्यू डीजे. 23 धावा धावफलकावर लागल्यात बघा. या बॉलवर आलेला षटकार आता संघाला नेऊन ठेवला 23 या आकड्यावर. बघा आमचे कैलास पाटील या मॅचचा आनंद घेताना. त्यांच्याकडनं खरं तर मनगटी घड्याला आहे 50 अर्धशतकी खेळीसाठी. आणि बघा आल्या क्षणी आम्ही जसं कॉमेंट्रीला इथे सुरुवात केली, आमच्यावर प्रेम दाखवलंय कैलास पाटील यांनी. इथे बक्षीस आलंय कॉमेंट्री बॉक्समध्ये. कॉमेंट्रीसाठी 200 रुपयाचं. कैलास पाटील आपलं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. नव स्वरूप मोटार्स. खरं तर आपण पाहतोय कैलास पाटील क्रिकेटची प्रचंड आवड आहे आणि आज खरं तर ते चांगलं आमच्या कलेचं कौतुक करतायत. त्यांचं मनापासून आभार मानूया. दिनेशजी भोईर साहेब कामोटे या सामन्याचा आनंद घेत आहेत आणि त्यांच्याकडून श्री गणेश कामोटे या संघासाठी देखील भरपूर शुभेच्छा आलेल्या आहेत. त्यांचंही स्वागत आहे. थर्ड ओव्हर. षटक क्रमांक इथे सुरू झालंय 3रं. दैवत म्हात्रे. हे टेनिस क्रिकेटचं एक खरं तर खूप प्रसिद्ध नाव आहे, दैवत म्हात्रे. पहिलाच बॉल दैवतचा वाईड इच लॉंग ऑफला. हो हो, क्षेत्ररक्षक अजून एकदा चूक करतोय. आज मात्र कामोडे टीमच्या चुका फार होत आहेत. एक चूक तुम्हाला महाग ठरू शकतोय. इथे आल्या 2 धावा. संघाची धावसंख्या 2 ने वधारल्यानंतर 25 या आकड्यावर जाऊन पोहोचली आहे. 25 रन्स. 25 धावा धावफलकावर लागल्या आहेत. षटक सुरू आहे दैवतचं 3रं.
5 षटकांमध्ये 69 करायचे आहेत. धावा आल्या आहेत 23. बघा पहिल्यांदा अगदी वायडिश लॉंग ऑफला झेल सुटला, तदनंतर मात्र परेश मात्रे विकेट किपरच्या हातातून झेल सुटला आणि पुन्हा एकदा सिलिमिड ऑफला देखील कॅच होता, तोही हातातून निसटला. हे झेल खरं तर महाग ठरू शकतात. शंकरजी पाटील साहेबांचं इथं आगमन झालेलं आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही त्यांचं स्वागत करीत आहोत आणि दरम्यान आपण पाहतो या स्पर्धेसाठी आमच्या सोबत ज्या आयोजकांच्या भूमिकेमध्ये आहेत ते आमचे आदरणीय व्यक्तिमत्व अर्थातच दिलीप पाटील साहेबांचं देखील इथं आगमन झालेलं आहे. त्यांच्यासाठी एक आम्ही आता सॉन्ग डेडिकेट करणार आहोत. त्यामुळे पुढचं जे सॉन्ग आहे ते दिलीप पाटील आणि मदन मते यांच्या दोस्तीसाठी असणार आहे. हा बॉल गेलाय डॉट. दैवतचा मात्र धावसंख्या स्थिर स्थगित, ते म्हणजेच 25 या आकड्यावर. खरं तर 9:08 ही दुसऱ्या सत्राला सुरुवात झाली आणि 8 मिनिटांमध्ये आता तुम्हाला 2 षटक हे कंप्लीट करायचेच आहेत. हा चेंडू डिफाईन लेगला चेंडू दन 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 करत जातोय सीमा पार, चौकार. मुकादमच्या बॅट मधून आलेला हा चौकार. जय हनुमान कोटकर स्पोर्ट्स नावाली संघ बॅटिंग करत असताना 29 धावा आता धावफलकावर लागल्यात. अजूनही 40 धावा करायच्या आहेत. हा शॉर्ट पिच बॉल, परंतु कव्हर ड्राईव्ह न करता स्ट्रेट ड्राईव्ह केलाय आणि तिथे मात्र मिळाली फक्त एक सिंगल. किती शॉर्ट बॉल होता. खरं तर फलंदाज बादलनं स्टँड अँड डिलिव्हरच करण्याचा प्रयत्न केला, स्ट्रेट ड्राईव्ह खेळला आणि तिथे आली सिंगल. एका धावेच्या मदतीनं धावसंख्या 26 वर, आता 30 वर माफी असावी. धावसंख्या धावफलकावर 30-30. राहुल पवार ऑन स्ट्राईक. दैवतचा हा पुढील बॉल. पुन्हा एकदा जागा बनवली, हुक करण्याचा प्रयत्न केला. शॉर्ट स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक वेगाने येतोय. महेश, 1 धाव मिळेल. संघाची धावसंख्या 1 ने वाढली. धावसंख्या जाऊन पोहोचली आता 31 या आकड्यावर. तिसरं षटक 31 ही धावसंख्या. 69चं टार्गेट. पहिला पूर्वार्धात आता तुम्ही खेळ पाहिलात. मॅचचा आनंद घेताना आमचे खरं तर रामचंद्रजी पाटील उपसरपंच, नितेशजी पाटील सदस्य ग्रामपंचायत आणि त्याचबरोबर सरिता सुधीर पाटील सदस्य. इथे मात्र चेंडू बघा, अगदी खेळाडूंना केलेली आणखी एकदा चूक. का मोठे टीमचे खेळाडू काय करतायत, चुकांमागून चुका या सुधाराव्या लागतील आणि तिथे आलाय हा खणखणीत चौकार. ये सबसे प्यारे दिलीप पाटील आणि मदनजी मते यांच्यावर आधारित हे संगीत तुम्ही ऐकला. दोस्ती, दुनियादारी दोस्ती की आपण नेहमीच पाहत असतो. खरं सबसे प्यारी हमारी यारी दोस्ती आणि श्रीकृष्ण सुदामाची दोस्ती देखील पाहिली असाल मित्रांनो. आणि ती दोस्ती आपण हे संगीत तुम्ही ऐकलात. आमचे सरपंच मदनजी मते आणि दिलीपजी पाटील यांच्या मैत्रीवर आधारित हे संगीत. परंतु मॅचकडे आपण बघितलं ना तर ही मॅच आता रंगतदार स्थिती देईल, कारण 3 षटकांचा इथे वाजवी खेळही समाप्त झाला. संघाची धावसंख्या धावफलकावर 35 रन्स, लॉस ऑफ ओनली 1 विकेट. नावाली संघ आता थोडासा या ठिकाणी अग्रेसर होताना पाहायला मिळेल, कारण 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे. कॅल्क्युलेशन केलं जाईल आपण प्राप्ती डिजिटल लाईव्ह. 12 चेंडू आणि 34 धावा. 4 मिनिटांमध्ये ओव्हर संपवायचं आहे. कामोरे टीम याकडे देखील लक्ष केंद्रित करा, कारण आयोजन कमिटीकडनं सूचना आली आहे. पहिलाच बॉल फुल टॉस, फुल्लर लाईनचा इलिमिनेशन कमी राहिलं. या फटक्यामध्ये ताकद नाही आणि अशा परिस्थितीमध्ये पकडला गेलाय झेल आणि समाप्त होतोय बॅट्समन राहुलचा हा खेळ. आहे आशीर्वाद हो त्याला, आहे आशीर्वाद हो त्याला, आहे आशीर्वाद हो त्याला.
मदन मते सरपंच हाय डॅशिंग हाय दिलवाला मदन मते सरपंच हाय डॅशिंग हाय दिलवाला. थँक्यू डीजे. नक्कीच खाता खूप चांगलं संगीत टायटल सॉन्ग आपण या जनावर आधारित पाहतोय. इथे मात्र येणारे 11 चेंडू आणि 34 धावांची आवश्यकता. कानपोली गावातील सर्व आजी माजी ग्रामपंचायत सदस्य सरपंच उपसरपंच सर्वांना विनंती आहे की आपण व्यासपीठावर यावं. 11-34 समीकरण. वाईडिश लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहे तिथे उभा, मिळेल फक्त 1 आणि 1 धाव. परंतु काय केलं जात आहे इथे, फेकी केली खराब. हो डायरेक्ट हिट. बॅट्समन इज आउट. सुधीर पाटील पंचांच्या भूमिकेत इशारा करतात. येस डेफिनेटली बॅट्समन रन आउट. सरपंच चषक गाजतई आज गाजतई कानपुली गावाला. ग्रामस्थ मंडळ चषक गाजतई कानपुली गावाला. मदन मते सरपंच यांच्या नावाचा हाय बोलवाला. मदन मते सरपंच यांच्या नावाचा हाय बोलवाला. क्या बात आहे. मदनजी मते सरपंच साहेब या स्पर्धेचे आधारस्तंभ. आणि खरं तर आपण पाहतोय नितेश पाटील ग्रामपंचायत सदस्य, सरिता सुधीर पाटील ग्रामपंचायत सदस्य, कल्पना शनिवार पारधी ग्रामपंचायत सदस्य आणि कैलास पाटील ग्रामपंचायत लेखनिक क्लार्क म्हणून त्यांची ओळख आहे. ग्रामपंचायत लेखनिक रामचंद्रजी पाटील उपसरपंच. या साऱ्यांचं करूया स्वागत. हवेमध्ये खेळण्याचा प्रयत्न केला परंतु अलॉंग द कार्पेट ड्राईव्ह चेंडू जातोय. 1 धाव. पुन्हा एकदा चूक, पुन्हा एकदा चूक. चुका होत आहेत कामोठे टीमच्या वतीनं आणि त्या मात्र सुधाराव्या लागतील. कारण जरी अग्रेसर झाला असला कामोडे संघ तरी जर धावा आणि चेंडूंचा जर अंतर बघितला तर येणारे चेंडू असतील आता 9. आई पुन्हा एकदा हातातून चेंडू निसटतोय. 1 धाव मिळाली आहे नावाली संघाला. इथे मात्र जिंकण्यासाठी आता धावा भरपूर राहिल्यात. मोठे फटके खेळावे लागतील. 8 चेंडू मध्ये अजूनही 30 धावांची आवश्यकता. 8 बॉल 30 रन. इथे षटकार आणि चौकारांशिवाय पर्यायच नाहीये. बॅट्समन तुम्हाला बादल मुकादम सुरुवातीचा हा प्रारंभीचा अगदी सलामीचा फलंदाज आणि त्याच्यासोबत प्रथमेश ऑन स्ट्राईक बॅट्समन. प्रथमेश एक डावखुरा फलंदाज आहे. डावखुरा फलंदाज म्हटला तर घाणाघाती हार्ड हिटर समजला जातो. त्याला मात्र ते प्रदर्शन करावं लागेल. संकटात आहे संघ नावाली. आणि इथे डॉट बॉलची समाप्ती. संघाची धावसंख्या स्थिर. येणारे 7 चेंडू आणि आता 30 धावा. षटकार आला तर 24 राहतील. परंतु जर आणि तर येईल का षटकार, गरज आहे त्या नावाली संघाला. हो क्लीन बोल्ड. वेगवान फेकला रोशन म्हात्रेनं हा चेंडू आणि यष्ट्या उद्ध्वस्त केल्या प्रथमेशच्या. अजून एक विकेट नावाली टीमला. क्रिकेट सामन्यांचा ह्यो नाव लय मोठा झाला. एसकेपी ग्रुप लागलाय आयोजन करायला. एसकेपी ग्रुप लागलाय आयोजन करायला. मदन मते सरपंच यांच्या नावाचा हाय बोलवाला. मदन मते सरपंच यांच्या नावाचा हाय बोलवाला. थँक्यू डीजे. आपण पाहतोय गावदेवी आदित्य 11 क्रिकेट क्लब कानपोली आयोजित ही स्पर्धा. बघा ज्या पद्धतीनं आदित्य एंटरप्राइजेस, राम मित्र मंडळ, ग्रामस्थ मंडळ कानपोली आणि गावदेवी क्रिकेट संघ कानपोली सर्वांनी घेतलेली ही मेहनत आणि या मेहनतीमध्ये आज हे अगदी दर्जेदार आयोजन. कानपोली गावामध्ये मला वाटते 2 ते 3 वेळा आयोजन होईल यात शंकाच नाही आहे. 4 वेळाही होईल. खूप चांगलं मैदान आहे. अगदी दीपक फर्टिलायझर के8 प्लॅन्टच्या अगदी बाजूला असणारे हे मैदान. हा चेंडू लास्ट ओव्हरमध्ये 30 धावांची गरज. गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळेल नीरज म्हात्रे आणि या बॉलवर 2 धावा. 5 चेंडू आणि अजूनही 28. 5 चेंडू 5 षटकार. 5 चेंडू खरं तर 4 षटकार तरी मारावेच लागतील जेणेकरून या मॅचमध्ये तुम्हाला परतता येईल. परंतु आव्हान फार कठीण आहे. आता श्री गणेश कामोटे संघ. आज बघा जय हनुमान कामोटे सातत्याने खेळत असतो. आज श्री गणेश या नावानं उतरला आहे.
मैदानावर आणि परेश मात्रेची एंट्री देखील आपल्याला पाहायला मिळाली आहे. खूप चांगली बॅटिंग झाली त्यांची आणि त्याच मुलं आता नावाली संघ थोडा संकटात स्ट्रगल करावा आहे लागेल. हो लवली बॉल कॉट बिहाइंड द विकेट. अजून एक फलंदाज होईल बाद. विकेट नंबर या मैदानातून 5वा जात असताना आई गौदेवी माझी माऊ वेट कर रहे वर्मा जी. आपका भी मैं तहे दिल से शुक्रगुजार होऊंगा इस गावदेवी आदित्य 11 क्रिकेट क्लब की ओर से और हमारे ग्रामस्थ मंडल और सरपंच मदन जी मते इनके ओर से. तर आता मात्र मॅच मध्ये थोडी औपचारिकता शिल्लक आहे. त्याला नेक्स्ट मॅच नावडे आणि धाकटा कांदा तुम्ही जो काही निर्णय असेल ना तो निर्णयासहित मॅच सुरू करा. या मॅच नंतर लगेच सुरू करायची आहे. हा चेंडू यस डेफिनेटली अवे फ्रॉम बॉडी शरीरापासून दूर फेकला गेला. वाईट बॉलचा इशारा आला. नीरज म्हात्रे गोलंदाज. मॅच मध्ये औपचारिकता शिल्लक आहे. मॅच मध्ये मजा नाही कैलास कारण वन साइड मॅच पाहायला मिळतोय. चेंडू आणि धावांचं अंतर जर बघितलं तर खूप मोठं अंतर आहे. 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि अजूनही 29 धावा कराव्या लागतील. हाही चेंडू जातो या शॉर्ट थर्डमॅनला. 3 चेंडू 29. वन साइड एक तरफा प्यार और एक तरफा मुकाबला. मजा नाही आता कैलास. आणि त्याच पद्धतीने आपल्याला मजा घेता आला नाही या मॅच मध्ये. मागचा मॅच खूप रंगतदार झाला. दिनेश पाटील यांनी सांगितलं की खूप चांगला मॅच. इथे मात्र हेलिकॉप्टर पद्धतीनं सजवला होता हा फटका. फक्त एक धाव. जय हनुमान कोटकर स्पोर्ट्स नावाली संघ आता मात्र खरं तर पूर्णपणे पराजयाच्या उंबरट्यावर आणि विजयाच्या दिशेने अगदी अग्रेसर असणारा हा कामोटे संघ. श्री गणेश कामोटे. चांगला फटका गुणवत्ता दाखवतोय बॅट्समन परंतु उशिरा आलेल्यानं इथे मात्र काही उपयोग नाही आहे. असं म्हटलं जातं ना की पाऊस गेल्यानंतर छत्री उघडून काय उपयोग. हा आलेला उशिराने षटकार. हीच वाट पाहावी लागेल. ओनली वन लास्ट बॉल. शेती करपल्यानंतर आलेला पाऊस आणि पाऊस गेल्यानंतर उघडलेली छत्री काहीच कामाची नसते तसा हा प्रकार झालाय. षटकार अगोदर येणं गरजेचं होतं नावाली संघासाठी. लास्ट बॉल अंतिम चेंडू. मॅच पूर्णपणे विजयाच्या दिशेनं अगदी विजयावर शिक्कामोर्तब झालाय श्री गणेश कामोटे संघाचा. आणि इथे फलंदाज विजय याच्या बॅटमधून इथे कोणत्या प्रकारची एक डाव. आता मात्र सामना जिंकलाय पूर्णपणे श्री गणेश कामोटे संघानं. हार्दिक अभिनंदन परेश म्हात्रे आणि टीम. आणि हार्ड लक म्हणूया नावाली संघ. तुम्ही या स्पर्धेमध्ये